रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन. भाग 13. अभिवाचक जयंत ठोंबरे. मना 12 वर्षाची अतिशय गोड अशी सिरियन मुलगी, सिरियातल्या पूर्व धौता या भागात राहणारी. सिरियातल्या अंतर्गत यादवीमुळे तिच्या कुटुंबावर रातोरात घर सोडण्याची वेळ आली. जॉर्डन सीमेलगतच्या झतारी पुनर्वसन छावणीमध्ये ती कुटुंबासह राहायला आली तेव्हा जेमतेम 6 वर्षाची होती. तिच्या सिरियातल्या बालपणाविषयी तिला काही आठवणीच नव्हत्या. अगदी अंधूक आठवण होती ती तिच्या भावंडांसह मजेत राहत होती त्या घराची. तिच्या आठवणीत असलेलं ते घर आणि ते गाव युद्धाने कधीच भस्मसात केलं होतं. असाच एक 22 वर्षाचा तरुण अहमद दक्षिण सिरियामधनं पळून जाऊन तो झतारी कॅम्पमध्ये आला होता. तेव्हा तो 15 वर्षाचा होता. फॅशन डिझायनर होण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी त्याला जॉर्डनमधल्या प्रसिद्ध संस्थेत शिष्यवृत्तीसह प्रवेशही मिळाला. पण जाण्या येण्याचा आणि इतर खर्च भागवण्यासाठी झतारी कॅम्पमधलं त्याचं न्हाव्याचं दुकान त्याला विकावं लागलं होतं. अशा अनेक कहाण्या पोटात घेऊन उभ्या असलेल्या झतारीकडे मी निघालो होतो. पुनर्वसन छावणी हाच ज्यांच्या घराचा पत्ता होता. अशी माथ्यावर हक्कानं छत नसलेली माणसं कधी तुम्हाला भेटली आहेत का? सतत अस्थिर असुरक्षिततेच्या छायेमध्ये जगणाऱ्या आणि माणसांच्या सगळ्या प्रकारच्या भूकांची सावली ज्या जगण्यावर आहे अशा माणसांची ही दुनिया. बघणं दूरच, आपण कधी कल्पनाही केलेली नसते असं हे जग. स्थैर्य आणि उद्याचं आश्वासन घेऊन जगणाऱ्या आपल्यासारख्या माणसांसाठी अगदी अनोळखी असलेलं. मलाही त्याची कधी ओळख नव्हती. त्यामुळे MSFच्या पहिल्या मोहिमेवर रामथा केंद्रात डॉक्टर सर्जन म्हणून काम करण्यासाठी जाताना तिथून जवळच असलेल्या झतारी नावाच्या पुनर्वसन छावणीच्या अनेक अस्पष्ट प्रतिमा माझ्या मनात होत्या. झतारी हे निर्वासितांची जगातली दुसऱ्या क्रमांकाची आणि पहिल्या 10 छावण्यांमध्ये असलेली सर्वात मोठी छावणी. पुनर्वसन छावणी नावाच्या या वस्तीच्या माथ्यावर निरंतरतेचा एक मोठा शाप आहे. छावणीच्या आश्रयाला आलेली सगळी माणसं आपापल्या घरी गेली आणि छावणीतले तंबू रिकामे झाले. अशी घटना कदाचित कथा कादंबऱ्यांमध्ये घडू शकेल, पण वास्तवात अशक्य. मध्ये UNHCR युनायटेड नेशन्स हाय कमिशनर ऑफ रेफ्युजी आणि सिरियन रेफ्युजी अफेअर डायरेक्टोरेट यांच्या एकत्रित प्रयत्नातनं झतारी छावणी उभी राहिली. UNHCR ही जगभरातली पुनर्वसन छावण्यांमधली पितृसंस्था, संयुक्त राष्ट्रसंघासाठी काम करणारी एक एजन्सी. दुसऱ्या महायुद्धात हजारो युरोपियन नागरिक बेघर झाले आणि माथ्यावरचं छप्पर गमावलेल्या विस्थापितांचा एक प्रश्न ऐरणीवर आला. युद्धानं ज्यांचं सर्वस्व ओरबडून घेतलं अशा लोकांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य, औषधोपचार, निवारा, सुरक्षितता, नोकऱ्या, मुलाबाळांचं स्वास्थ्य अशी प्रश्नांची न संपणारी मालिका त्यानंतर आपल्या समवेत घेऊनच तो येतो. पुनर्वसनाचा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या अजेंड्यावर आला. 50च्या दशकात हे काम सुरू झालं. तेव्हा युद्धाची धग ही कमी होत जाईल, तसं ते विस्थापितांचे प्रश्न मार्गी लागत जातील असं वाटलं होतं. पण हे निव्वळ स्वप्नरंजन वाटावं इतक्या झपाट्यानं जगातील परिस्थिती बदलत गेली. 2 महायुद्धांच्या झळांमध्ये माणसं आणि देश भाजून निघत असताना सुद्धा सत्ता पिपासू माणसांमुळे जगातील युद्धखोरी काही कमी न होता वाढतच राहिली आणि अनेक नैसर्गिक मानवनिर्मित आपत्ती कुठे ना कुठे माणसाचं जगणं वेठीला धरत राहिल्या. विस्थापित लोकांसाठी UNHCR छावण्या उभारते. तिथे निवारा, अन्न आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली जाते. या कामाचं स्वरूप अशासकीय आणि स्वयंसेवी असतं. विविध अराजकीय संस्था, व्यक्ती आणि सदस्य देशांनी दिलेला निधी याच्या बळावर या छावण्या चालत असतात. 135 देशांमध्ये काम करणाऱ्या UNHCRचं मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमध्ये जिनोव्हा इथे आहे. आज मी तिला जगभरात किमान 8 कोटी लोक कुठे ना कुठे विस्थापितांच्या छावणीतलं जीणं जगतायत. आपल्या मायभूमीत कधीतरी जाण्याची आशा मनात धरून MSFच्या गाडीतून आम्ही झतारीला पोहोचलो.
कॅम्पचा विस्तार प्रचंड होता. निर्वासितांची छावणी म्हटल्यानंतर कल्पनेने डोळ्यासमोर येणाऱ्या दृश्यापेक्षा समोरचं दृश्य खूपच वेगळं होतं. तारांची वेटोळी लावलेल्या उंच कंपनापलीकडच्या या वस्तीच्या भोवती कडक सुरक्षा व्यवस्था होती. आत जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी परवाना सक्तीचा होता. ओसाड वाळवंट, मैलोनमैल पसरलेलं तंबूरूपी शहर, प्रवेशद्वाराजवळ अनेक आंतरराष्ट्रीय मदत संस्थांची कार्यालयं, कॅम्पचा भला मोठा नकाशा, हातात बंदूक घेतलेले सुरक्षा रक्षक आणि तंबूच्या आसपासच्या मोकळ्या जागेत सामान आणि चिल्ल्यापिल्ल्यांसह आसरा मिळण्याच्या प्रतीक्षेत निर्वासित असं विदारक अंगावर येणारं दृश्य होतं ते. मधल्या मोकळ्या जागेत छोटी मुलं हातात छोट्या प्लास्टिकच्या बंदुका घेऊन एकमेकांमागे पळत होती. या दृश्याला मुलं खेळत होती असं म्हणावं का असा प्रश्न मला पडला. मध्यवर्ती सडकीवरून जाताना दिसत होती ती प्रचंड गर्दीने गजबजलेली वस्ती. तंबूची ठराविक संख्या पार केल्यानंतर सामुदायिक स्वयंपाकघर म्हणजे कम्युनिटी किचन्स आणि स्वच्छतागृह दिसत होती. ही सामुदायिक स्वयंपाकघरं ॲक्टेड अर्थात एजन्सी फॉर टेक्निकल कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट या नावाच्या संस्थेच्या मदतीने उभारली होती. मला प्रकर्षानं जाणवली ती तिथली स्वच्छता. मी ज्या कम्युनिटी किचनमध्ये डोकावलो तिथे काही तासांपूर्वी 50-100 माणसांचा स्वयंपाक झाला असावा यावर विश्वास बसू नये इतकी स्वच्छता तिथे होती. ज्यांना सामुदायिक स्वयंपाकघराचा पर्याय नको होता त्यांच्यासाठी सिरियन लोकांनी छावणीतल्या लोकांपुरती सुरू केलेली किराणा माल, भाजीपाला यांची दुकानंही होती. शिवाय चप्पल बूट, सलून, बेकऱ्या, लहान मोठ्या वस्तूंची दुकानं आणि त्याचबरोबरीने तंबूतल्या शाळा आणि तंबूतच उभी राहिलेली प्रार्थनागृहही तिथे दिसली. कोणताही व्यवसाय उभारायचा तर त्यासाठी भांडवल हवं. जीव वाचवण्यासाठी हाताला लागेल ते घेऊन छावणीच्या आश्रयाला येणाऱ्या या माणसांनी कुठून आणलं असेल हे भांडवल असा प्रश्न मला पडला. हाताशी जे काही येईल ते विकण्यायोग्य होतं. त्यात स्त्रियांकडे असलेले छोटे मोठे दागिनेही होते. ते विकून त्यांनी व्यवसाय सुरू केले होते. आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडणारं, सावरून घेण्यासाठी आधार देणारी स्त्रीधन आपल्या संस्कृतीमध्ये त्याचं महत्त्व मानलं गेलं आहे हे मला प्रकर्षानं जाणवलं. खरं तर या छावणीची क्षमता फक्त 60,000 लोकांना सामावून घेण्याची आहे. प्रत्यक्षात मात्र तिथे 80,000च्या आसपास निर्वासित राहत होते. एकूण 12 क्षेत्रात विभागली गेलेली ही छावणी 530 हेक्टर क्षेत्रफळावर पसरली आहे. तंबूच्या स्वरूपातली कित्येक घरं तिथे होती, पण काही ठिकाणी थोडी अधिक समृद्ध घरंही तिथे बघायला मिळाली. ही घरं कंटेनरमध्ये होती आणि त्यात एअर कंडिशनसारख्या सोयीसुद्धा केलेल्या दिसत होत्या. छावणीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी आणि शक्यता तशा मर्यादितच असतात. अनेक जण आसपासच्या गावात मजुरीसाठी जातात. काही त्या छावण्यांच्या आवारात छोटी मोठी दुकानं चालवतात. तिथल्या माझ्या भेटीत स्थानिक सहकाऱ्यांशी होणाऱ्या गप्पांमधून वस्तीमधल्या अनेक समस्या मला दिसू लागल्या. महिलांच्या आयुष्याचं वास्तव तर अस्वस्थ करणारं होतं. छावणीमधल्या राहणीमानाचा दर्जा अत्यंत निम्न, त्याला गरिबी आणि बेरोजगारीची जोड असल्यानं ती वस्ती म्हणजे सर्व प्रकारच्या अनैतिक व्यवहारांचं जणू एक आगर बनलं होतं. वेश्या व्यवसाय सर्रास चालत असे. सौदीमधल्या धनाढ्य पुरुषांनी लग्नाच्या मिशानं इथल्या मुली घेऊन जाणं आणि एखादं फूल हुंगून फेकून द्यावं तसं उपभोग घेऊन सोडून देणं ही अगदी सर्रास चालणारी गोष्ट होती. हे संकट टाळण्यासाठी नाईलाजानं छावणीमधलाच जवळ राहत असणारा मुलगा शोधून लहान वयात मुलींचा केला जाणारा निकाह ही आता अगदी सर्वसामान्य बाब झाली होती. डोक्यावर हक्काचं छत आणि टेकण्यासाठी विधभर सुरक्षित जमीन देखील ज्यांच्या नशिबी नाही असे लोक शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, नदीकाठ, बंद दुकानांच्या पायऱ्या, पदपथ अशा ठिकाणी आपण पाहतो. पण हे लोकही नशीबवान वाटावेत अशी परिस्थिती इथे दिसत होती. या विस्ताराच्या मधोमध आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थांची युनिट्स आहेत. त्याच मध्यवर्ती भागात MSFचं हॉस्पिटल काही कंटेनर्समध्ये होतं. युद्धात स्फोटकं, सुरुंग, मशीनगन अशा प्राणघातक अस्त्रांनी गंभीर झालेली रुग्ण तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी जॉर्डनमधल्या MSFच्या रामथामधल्या हॉस्पिटलला येत. या जखमा खूप खोल असल्यानं शस्त्रक्रियेनंतर त्या बऱ्या होण्यासाठी काही रुग्णांना दीर्घकाळ राहावं लागतं. रामथाचं हॉस्पिटल एकावेळी 40 रुग्णांना सामावून घेणारं. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर अनेक रुग्णांना झतारी कॅम्पमधल्या MSFच्या केंद्रावर पाठवलं जात. त्यांच्या जखमा
फिजिओथेरपी आणि मानसिक पुनर्वसन यासाठी रामथामधील डॉक्टरांना मधूनमधून झतारी कॅम्पला भेट द्यावी लागते. झतारीच्या केंद्रातही 40 रुग्णांची व्यवस्था होती. मार्च 2014मध्ये हा विभाग सुरू झाला. शस्त्रक्रियेनंतरची काळजी, उपचार या सर्वात काही रुग्णांचा 3 महिने ते 9 महिन्यांचा कालावधी जातो. पण झतारीच्या छावणीमध्ये त्यांना त्यांच्या देशातली, गावातली माणसं, काही वेळा नातेवाईकसुद्धा भेटतात आणि खूपच मानसिक आधार मिळतो. या केंद्रात MSFने मानसोपचाराचा भाग म्हणून पॅराऑलिम्पिक स्पर्धा जिंकलेला ब्रिटिश धावपटू रिचर्ड्स व्हाईटहेड याला रुग्णांची गप्पा मारायला बोलवलं होतं. रिचर्ड्सचे दोन्ही पायांचे अँप्युटेशन झाल्यामुळं त्याला दोन्ही कृत्रिम पाय बसवले होते. छावणीत वावरताना प्रकर्षाने दिसतं ते निर्वासितांसाठी काम करीत असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय आणि स्वयंसेवी संघटनांचं सक्रिय जाळं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवतावादी दृष्टिकोनातून काम करणारी रेडक्रॉस संघटना मध्यपूर्वेत रेड क्रिसेंट या नावानं परिचित आहे. तिच्यासह काही 1 डझनभर संघटना या कॅम्पमध्ये खूप चांगलं काम करत असल्याचं दिसत होतं. संयुक्त राष्ट्रांशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युनिसेफ अर्थात युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड, UNFPA अर्थात युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड, UN विमेन इत्यादी एजन्सीज, ऑक्सफॅम, हँडिकॅप इंटरनॅशनल, सेव्ह द चिल्ड्रन, रिलीफ इंटरनॅशनल अशा जगभरातील कितीतरी स्वयंसेवी संस्थांनी झतारीत शिक्षण, आरोग्य, अन्न, पाणी पुरवठा, स्वच्छता अशा अनेक क्षेत्रात सुरू केलेलं काम तिथं दिसत होतं. इथल्या लोकसंख्येत 20% मुलं 5 वर्षाखालील तर आणखीन 20% मुलं ही 16 वर्षाच्या आतली होती. या वयोगटासाठी मर्सी बॉईज नावाची एक संघटना इथे खेळाचे सामने आयोजित करते. फुटबॉल हा इथला अत्यंत आवडीचा खेळ. अपुऱ्या सुविधांमध्ये, अपुऱ्या साहित्यानिशी खेळताना काही क्षण का होईना वास्तवापासून दूर जाता येणं ही देखील या कॅम्पची मानसिक गरज आहे असं मला जाणवलं. खेळाच्या मैदानात हारण्या जिंकण्याचे संदर्भही या मुलांना नव्यानं शिकवले जातात, शिकायला मिळतात. मुलं आणि मुलींसाठी सुरू असलेल्या शाळा, गरजूंना मानसिक आधार देत असलेले अनेक स्वमदत गट, गर्भवती स्त्रिया आणि नवजात यांच्यासाठी असलेली लसीकरणं आणि पौष्टिक आहाराची सोय आणि हातपाय गमावलेल्यांसाठी कृत्रिम अवयवरोपण किंवा प्रोस्थेसिसची सोय, हे सगळं बघताना आपल्या भूमीतून उखडून फेकल्या गेलेल्या प्रत्येक माणसामध्ये उमेदीचा प्राणवायू नव्यानं फुंकण्याचे प्रयत्न निरपेक्षपणे करणारी माणसं जागोजागी दिसत होती. विविध स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करणारा पूर्वांचलातील एक तरुण डॉक्टर संगमा हा मला इथे भेटला. त्यावेळी तो MSF बरोबर काम करत होता. अशा प्रकारे काम करत फिरणं आणि सेवा देत राहणं हेच कदाचित त्याच्या आयुष्याचं उद्दिष्ट असावं. झतारी छावणीतून फिरत असताना एकदा आईस्क्रीमचा एक फिरता विक्रेता मला दिसला. मी लगेच गेलो आणि आमच्या ग्रुपसाठी आईस्क्रीम घेतलं. पैसे काढण्यासाठी खिशात हात घालू लागलो तर त्या माणसानं माझे हात स्वतःहून हातात धरले आणि मानेनंच खूण करीत पैसे नाकारले. माझ्या अंगावर MSFचा लोगो असलेलं जॅकेट होतं. त्यावरून त्याने मला ओळखलेलं दिसत होतं. त्याच्यासाठी, त्याच्या माणसांसाठी हजारो मैलांचं अंतर कापून आलेल्या डॉक्टरांविषयी वाटणारी कृतज्ञता त्याच्या स्पर्शातून मला व्यक्त होत होती आणि डोळ्यातूनही. त्याला विचारलं, एक फोटो काढू? त्यावरही पुन्हा एक नम्र नकार. दुभाषाने सांगितलं, कोणी एकेकाळी अमन असलेल्या सिरियात ही एक बडी हसामी होती. एका कार कंपनीचा तो मालक होता. हा राज्यबिंडा माणूस आज निर्वासित छावणीमध्ये आईस्क्रीम विकत होता. हे वास्तव त्याने आता स्वीकारलं असेल, पण त्याची आठवण फोटोच्या रूपात राहावी हे त्याला नको असेल का? मन सरकलं. श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग 13 ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. श्रोते हो, रेडिओ जयंतच्या सगळ्याच कार्यक्रमांना आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. रेडिओ जयंतचे आनंदी कट्ट्याचे 1600हून अधिक भाग यूट्यूबवर प्रसारित झाले आहेत, ते आपण जरूर ऐका. त्याचबरोबर अभिवाचनाच्या सदराचा आपण जर विचार केला तर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपतीचे
पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे एकूण 207 भाग यूट्यूबवर उपलब्ध आहेत. डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं या पुस्तक अभिवाचनाचे एकूण 39 भाग रेडिओ जैन चॅनलवर यूट्यूबवर उपलब्ध आहेत. तसंच पूज्य साने गुरुजी लिखित सुप्रसिद्ध पुस्तक श्यामची आई या पुस्तकाचे देखील 56 भाग रेडिओ जयंतवर उपलब्ध आहेत. प्रभूजी पाठक लिखित नर्मदा परिक्रमेवर आधारित बिल्वपत्र या पुस्तकाचे 57 भाग, प्राध्यापक रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचे 31 भाग, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचे एकूण 63 भाग, तसंच IPS डॉक्टर BG शेखर पाटील लिखित सत्य घटनांवर आधारित शोध या पुस्तकाचे एकूण 16 भाग, सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते आणि कवी CL कुलकर्णी यांच्या अनुभूती या पुस्तकाचे 21 भाग, CL कुलकर्णी यांच्याच मेघावळ या कविता संग्रहाचे 22 भाग, ॲडव्होकेट अविनाश भिडे यांच्या सुखांत जीवनाचा या पुस्तकाचे 6 भाग, अशा दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन रेडिओ जयंतच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. आणि हे आपणा सर्वांना विनामूल्य ऐकता येणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला फक्त रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन जर तुम्ही दाबला तर रेडिओ जयंतच्या येणाऱ्या नवनवीन कार्यक्रमांचं नोटिफिकेशन आपल्याला आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल आणि रेडिओ जयंतच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. तेव्हा जरूर ऐका आणि ऐकवा रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम. त्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.